श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। बऱ्याच जणांचे असे व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओच्या खाली कमेंट्स येतात, त्याचप्रमाणे ईमेल्स व्हॉट्सअपला मेसेज येतात की ताई रोज पूजा करणे शक्य नसेल तर काय करावे, किंवा कुठले दोष लागतात का, घरामध्ये पूजा नाही केली तर काय घडते, किंवा आम्हाला वेळ नसतो इतका की आम्ही रोज सगळे तुम्ही दाखवता तशी पूजा करू शकू। तर अशा सगळ्यांसाठी माझा व्हिडिओ आहे ज्यांना रोज पूजा करणं खरोखरच शक्य नाहीये। म्हणजे हे बघा, लक्षात ठेवा आधी तर की कुठलाही दोष लागत नाही, कारण आपण कामालाही देव समजतो आणि जर कामच नाही केलं तर आपलं पोट भरणार नाही। त्यामुळे कोणताही देव असं तुम्हाला म्हणत नाही की माझ्या समोरच बसून राहा, पण ज्यांना शक्य आहे, ज्यांना वेळ आहे, त्यांनी देवाची पूजा चुकवू नका। जसं आपण आपलं स्वतःचं सगळं दररोज आवरतो, कितीही घाई असेल तरी ऑफिसला तुम्ही आंघोळ न करता जाल का? नाही ना। तसंच देवाला 5 मिनिटं तरी देणं आपलं काम आहे। त्यामुळे जास्तीत जास्त असा प्रयत्न करत जा की तुमच्याकडून पूजा होईल। काही नाही, अगदी सगळे देव एका तामणात घ्या, वरून पाणी घाला, देवाची माफी मागा की यथासांग एक एक देव वगैरे काही मी धुवू शकत नाही। सगळ्या देवांवर एकदम पाणी घाला, स्वच्छ कपड्याने देव पुसा, देवारात काही घाण असेल तर काढा, कापड झटका, तेच कापड घाला, त्याच्यावर देव व्यवस्थित मांडून घ्या। चंदन, फुले एवढीच तुम्ही पूजा करून एक दिवा उदबत्ती पटकन तुम्ही करू शकता। अशा पूजेला केवळ आणि केवळ 5 मिनिटे लागतात, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही। मात्र ज्यांना जमतच नाहीये त्यांनी काय करावं? अशा लोकांनी काय करावं? दररोज पहिली जी उदबत्तीचा अंगारा असतो तो काढून टाकावा, देवाच्या दिव्यातली वात काढून टाकावी, देवाला वाहिलेली फुलं असतात ना ती काढून टाकावी, फुलं बदलावी, दिवा लावावा आणि उदबत्ती ओवाळावी। जमलं तर एखादी आरती करा किंवा एखादी माळ जप करा किंवा मनातल्या मनात कोणत्याही देवाचा जप करा। इतकं तरी दररोज तुम्हाला करायचं आहे। आणि जिथं तुम्ही कामाला जाता त्या कामाला जाताना येताना तिथे तुम्हाला 2-3 गोष्टी सांगते की विष्णू सहस्त्रनामाचं तुम्ही एक पुस्तक जवळ ठेवा। जर ट्रॅव्हलिंग करत असाल, बसनी जात असाल, रेल्वेने जात असाल तर त्यामध्ये तुम्ही गुरुचरित्रातला अध्याय 14वा 18वा विष्णू सहस्त्रनाम इतरांशी गप्पा मारण्यापेक्षा, फोनवर गाणी म्हणण्यापेक्षा तुम्ही जपमाळ न घेता मनातल्या मनात नामस्मरण करू शकता। रोज संध्याकाळी सुद्धा तुम्ही घरी आलात की आठवणीने तुळशी जवळ आणि देवाजवळ दिवा आणि उदबत्ती लावा। बस इतकं केलं, नमस्कार केलात तरी चालेल। आता नैवेद्याबद्दल सुद्धा मला रोज प्रश्न येतात की ताई देवाला कांदा लसूण चालत नाही, तर नाही, खरंच देवाला कांदा लसणाच्या भाज्या दाखवू नका। कांदा लसूण हा तामसी आहारामध्ये मोडतो, त्यामुळे तुम्ही जर नैवेद्य दाखवायचा असेल, वरण भात, दही भात, दूध भात, तूप पोळी साखर असा नैवेद्य दाखवा, गुळ पोळी दाखवा तरी चालेल। नैवेद्यावर तुळशीचं पान घालायला विसरू नका। आणि जर तुम्हाला असा नैवेद्य रोज जमत नाहीये तर तुम्ही पावशरभर खडीसाखर आणून ठेवा आणि दिवसातून एकदा सकाळी तुम्ही फक्त खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा। खूप आहे देवासाठी, एवढं जरी केलं ना तरी खूप आहे। आता ज्यांना वेळ आहे त्यांनी काय करावे? वेळ नाही त्यांनी लक्षात ठेवा, सांगितल्याप्रमाणे रोज नवीन फुलं व्हावीत, स्वच्छ थोडंसं देवघर करावं, फुलं व्हावीत, दिवा उदबत्ती लावावा। मात्र आठवड्यातनं एकदा जेव्हा तुमची सुट्टी असेल, आता रविवारी समजा म्हणण्यापेक्षा शक्यतो रविवारी सुट्टी असते, संपूर्ण देवघर साफ करायचे, सगळे देव घासायचे, सगळ्यांना अभिषेक घालायचा, सगळ्यांना व्यवस्थित अत्तर वगैरे जे काही आपल्या स्वामी समर्थांना हिना अत्तर वगैरे असेल ते लावायचं। देवाच्या खालचं जे असतं ते वस्त्र, 2 वस्त्र नेहमी ठेवायचे, एक धुतलं तर दुसरं घालू शकतो असं ते बदलायचं। सगळ्या देवाच्या पुढे तांब्या असतो पाण्याचा, त्यातलं पाणी बदलायचं, कलशातलं पाणी बदलायचं, अन्नपूर्णा मातेच्या खालचे तांदूळ बदलायचे, श्रीयंत्राखाली तांदूळ ठेवले असले तर ते बदलायचे, पहिल्या पक्ष्यांना घालायचे किंवा तुम्ही मग भातामध्ये घालू शकता। कलशातलं म्हणजे जे कलश ठेवतो आपण मंगल कलश, त्यातली पानं बदलायची। हे तुम्ही सुट्टी दिवशी मात्र अशी पूजा तुमच्याकडून घडलीच पाहिजे। देवाऱ्या खालची घाण, देवाऱ्याला लागलेली जाळी, देवाऱ्याला आलेली काजळी, दिवा घासणं, तामण घासणं, हे सगळं तुम्हाला सुट्टी दिवशी म्हणजे प्रत्येक रविवारी हे करायचंच आहे। भले तुम्ही दररोज पूजा नका करू, देव समजून घेतात, देव कधीही म्हणत नाही, देव भावाचा आणि भक्तीचा भुकेलेला आहे। आणि खरी पूजा सांगू का, तुम्ही चालला आहात रस्त्यावर, एखादा डॉगी तुमच्या मागे लागले, तुम्ही काय करा,
छोटी छोटी 20-20 बिस्किटाचे किंवा पार्लेचे 5-5 रुपयावाले पुढे जवळ ठेवा आणि कुत्र्यांना तुम्ही जाता येता खायला घाला, मांजरांना खायला घाला. खरी सेवा ही आहे. म्हणजे माणसाने प्राण्यांची किंवा माणसाची किंवा तुम्हाला एखादी मागणारी व्यक्ती दिसली ज्याला भूक लागली आहे त्याला तुम्ही खाण्याची वस्तू पुरवा, केळं द्या, अर्धा डझन, वडापाव द्या, बिस्किट पुडा द्या, काहीतरी द्या. ही सेवा सुद्धा सेवाच आहे आणि ही तर महान सेवा आहे. जे ऑफिशियल आहेत ना त्यांच्या नजरेत दररोज अशा व्यक्ती येत असतील की ते तुम्हाला मागतात. हा, जे हट्टेकट्टे आहेत तरीही मागतात, अशांना देऊ नका. मीही मुळीच देत नाही. कुणी काही विकायला आलं तर मी नक्कीच गरज नसेल तरी त्यांच्याकडची ती वस्तू 10 रुपये 20 रुपये देऊन विकत घेते. कधी कधी नुसते पैसे देते आणि ती वस्तू सुद्धा घेत नाही. असं मी सुद्धा स्वतः करते. पण मात्र जे हट्टेकट्टे आहेत, उगाचच भीक मागतात, अशांना मुळीच द्यायचं नाही. ज्यांना गरज आहे, अपंग, अंध, वृद्ध, यांना कधी झिडकारू नका. त्यांना काही ना काही द्या. 1 रुपया देऊ नका. हल्ली 1 रुपयात तुम्ही घ्यायला गेलात तर चॉकलेट शिवाय काही येणार नाही आणि तेवढ्यानं कुणाचीही भूक भागणार नाही. तर 10 रुपये तरी किमान देताना 10 रुपये तरी किमान द्या. चिल्लर कुणाच्या हातावर ठेवू नका. तुम्ही जावा चिल्लर घेऊन, त्यात काही येतं का मला सांगा. त्यामुळं जरी तुमच्याकडून देवाची पूजा झाली नाही ना तरी तुमच्या हातून अशी कार्य घडली पाहिजेत. एखाद्या मंदिरामध्ये प्रत्येक महिन्याला देणगी द्या किंवा एखादा अनाथ आश्रम ठरवून घ्या, तिथे प्रत्येक महिन्याला देणगी द्या. शनिवारी जिथं शनी मारुती मंदिरासमोर, चतुर्थीला गणपती मंदिरासमोर बसलेले जे व्यक्ती असतात, जे मागायला बसलेले असतात, त्यांना काहीतरी द्या. गाईला तुम्ही दर गुरुवारी हिरवा चारा, 1 पेंडी चारा घ्या. तुमच्या आजूबाजूला गाय असेल तर गाईला घाला. दररोज पहिली पोळी जी कराल ती गाईला आणि कुत्र्याला 1-1 छोटी पोळी तुम्ही चपाती बनवत जा आणि ती तुम्ही नक्की गाईला कुत्र्याला घालत जा किंवा टेरेसवर ठेवत जा. मुंग्यांना साखर घालत जा. साखरेची पुडी जवळ ठेवायची, मुंग्या कुठे दिसल्या त्यांना घालायची. ही सुद्धा एक प्रकारची देवपूजेपेक्षा महान पूजा आहे. त्यामुळे निराश होऊ नका, हताश होऊ नका. तुमच्याकडून जर पूजा घडत नसेल तर विविध प्रकारे आपण देवापर्यंत पोहोचू शकतो आणि अशा व्यक्तींना देव लवकर आशीर्वाद देतो असं मी तर तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि ज्यांना वेळ आहे त्यांनी मात्र दररोज यथासांग पूजा करून, अगदी आपण पितो त्या चहापासून, नाश्त्यापासून, जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत त्यांना नैवेद्य दाखवा. 2 वेळेस आरती करा. सगळं वाचन दररोज अध्याय 3 रोज वाचा. 1 माळ तरी किमान स्वामी समर्थांची, 1 ओम नमः शिवायची, 1 श्रीराम जयराम जय जयरामची 1 माळ तरी करा. महालक्ष्मीची 1 माळ करा. ज्यांना वेळ आहे त्यांना सांगते मी. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम अध्याय 14वा, अध्याय 18वा दररोज वाचा. ज्यांना वेळ आहे त्यांनी दररोज तुम्ही देवघराची स्वच्छता करा. सुंदर अशी रांगोळी काढा. तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी येईल. घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतील. आपण देवघरात देव प्राणप्रतिष्ठा करून जर ठेवलेले असतील तर तुम्ही सांगा, प्राणप्रतिष्ठा केलेले देव तसेच ठेवून चालेल का? नाही. त्यांच्या काही ना काही सेवा घडली पाहिजे. किमान जाता येता स्वामींना सांगून जा, देवांना सांगून जा, निरोप घेऊन जा, आशीर्वाद घेऊन जा. जसं आपण आई वडिलांना नमस्कार करतो तसा देवाला किमान नमस्कार करून जरी रोज गेलात, 2 उदबत्त्या लावलात, दिवा पण राहू दे मी म्हणते, 2 उदबत्त्या जरी लावल्यात ना तरीही चालेल. मात्र देवाचा विसर पडून देऊ नका. तुमच्या आतला जो देव आहे तो कधी मरून देऊ नका. तो कायम जागा ठेवा. आतला माणूस तुमचा जो आहे तो कायम जागा ठेवा. देव चुकून म्हणाले मी, तुमच्या आतला माणूस कायम जागा ठेवा. आणि आपला माणूस जागा राहिला तर आपण सगळ्यांना मदत करतो आणि तेच खरे तीच मदत जी असते ती खरी देवापर्यंत पोहोचते आणि त्याच्यामुळेच आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते, पॉझिटिव्हनेसपणा मिळतो. जमेल तितकं कुणाचंही मन दुखवू नका. कुणाच्या अश्रूंचं कारण बनवू नका. कुणाचा अपमान होईल तुमच्याकडून असं वागू नका. कुणावरही विनाकारण कोणतेही आरोप करू नका. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळलात, तुमच्या घरातले वृद्ध लोक त्यांची सेवा करा, त्यांना जपा, त्यांचं मन जपा. त्यांचे जितके दिवस राहिले आहेत तितके दिवस त्यांना जे हवं ते द्या. त्यांना तरसवू नका. त्यांना जेवणाच्या वेळेत जेवण द्या. ही सुद्धा स्वामी सेवा आहे. स्वामी सेवाच असं नाही, देवाची सेवा आहे. बघा करून, जमलं तर बघा करून. कसं वाटतं ते मला नक्की सांगा. टॉपिक महत्त्वाचा होता कारण अनेक कमेंट्स यायचे की ताई आम्हाला वेळ नसतो पूजेला, अशा वेळेस काय करावं, तर त्याचं उत्तर तुम्हाला आज मी दिलेलं आहे. पुन्हा एकदा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओ बंद करण्याच्या आधी 1 लाईक जरूर करा. तुमचं 1 लाईक मला अनेक मोटिवेशन देऊन जातं. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.